सर्वांना जोहार. आदिवासी एकता परिषद न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आदिवासी एकता परिषदतर्फे 1 जून 2026 रोजी वसई तालुक्यातली आदिवासी समाजाची घरं वाचवण्यासाठी ठिय्या आंदोलन करणार आहेत. आपल्यासमोर आदिवासी एकता परिषद पालघर जिल्हा अध्यक्ष दत्ता सांबरे साहेब उपस्थित आहेत. आपण सांबरे साहेबाला विचारणार आहोत, सांबरे साहेब कशासाठी आंदोलन करणार आहेत आणि कशा प्रकारे आंदोलन करणार आहेत. आज वसई तालुक्यामध्ये चाललेलं राजकारण आणि काही पक्षपार्टीच्या लोकांनी स्वतःचं नाव मोठा करण्यासाठी आदिवासी समाजाला वेठीस धरायचं काम लावलेलं आहे. आज आदिवासी ह्या भारत देशाचा मूल निवासी आहे. आदिवासी समाजाला अन्न, वस्त्र, निवारा पुरवण्याचं काम हे शासनाचं असताना आदिवासी लोकांच्या घरांवर कारवाई करून त्यांना बेघर करायचं काम या वसई तालुक्यातील तहसीलदारांनी लावलेलं आहे. आणि आज आदिवासी समाजाच्या लोकांना बेघर करण्याचं काम या पक्ष पार्टीवाल्यांनी शासनाच्या विरोधात, काही राजकारणी लोकांच्या विरोधात राजकारण करून आदिवासी समाज कसा उद्ध्वस्त करता येईल म्हणून आदिवासी समाजाच्या लोकांनाच पाठीशी घेऊन त्यांचं राजकारण करून आदिवासी समाजाला उद्ध्वस्त करायचं काम लावलेलं. आज अर्नाळामध्ये जी कारवाई झाली, आदिवासी लोकांची घरं तोडली, मी जाहीरपणे नाव घेऊन सांगेन की शेर अब्बास हैदर अब्बास सिया उर्फ शेरू हैदर वाघ हा एक मुस्लिम समाजाचा मुलगा असून त्यांनी आदिवासी लोकांचा गैरफायदा घेत शासनाला चेतावण्या दिल्या, राजकारणी लोकांच्या विरोधात अपशब्द वापरले आणि त्याचा फटका आदिवासींना बसलेला आहे. लोकांना काय आवाहन कराल तुम्ही, कशा प्रकारे लोकांना आवाहन कराल की एकत्र येण्यासाठी? आज मी या वसई तालुक्यातील आदिवासी समाजाला जाहीर आवाहन करू इच्छितो की वसई तालुक्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, आपली घरदारे टिकवायची असतील, आपल्या मुलाबालांचं अस्तित्व टिकवायचं असेल तर आपल्याला समाज म्हणून एकत्र येऊन कायद्याने शासनाच्या जोडीला भांडावं लागेल. आज जी लोक म्हणजे शेर अब्बास हैदर अब्बास सिया उर्फ शेरू हैदर वाघ हा एक तडीपार माणूस आहे आणि तडीपारी त्याच्यावरती अशासाठी शासनाने लावलेली आणि 2 वर्ष त्याला तडीपार केलेला होता. कारण त्यांनी अर्नाळा गावामध्ये तो ज्या घरामध्ये राहतोय तो घर सुद्धा एका आदिवासी महिलेचा त्यांनी बळकावलेला आहे. तो आज जी शेती करतोय ती शेती सुद्धा एका आदिवासी महिलेचीच त्यांनी बळकावलेली आहे. आज तो रॅशन घेतोय, तो रॅशन कार्ड सुद्धा आगाशीची आपली आदिवासी कातकरी महिला निराधार आहे, वयस्कर आहे, तिला मूलबाल नाही, अशा बाईचं त्यांनी रेशन कार्ड चोरून त्याच्या आधारावर तो रेशन कार्ड घेत आहे. तसंच आज अर्नाळ्यामध्ये एक निर्मला चौधरी म्हणून विधवा महिला आहे, त्या महिलेला सुद्धा त्यांनी तिची मॅक्सी फाडून मारहाण केलेली आहे. दुसरी गोष्ट, एका बाईच्या कानातलं चोरायला गेलेला त्या आदिवासी महिलेचा त्यांनी पाय मोडलेला आणि म्हणून त्याच्यावरती तो सुद्धा एक गुन्हा नोंद आहे आणि ती बाई काही महिन्यातच मयत पावलेली आहे. त्याचप्रमाणे अर्नाळ्यामध्ये अनेक आदिवासी लोकांचे त्यांनी शोषण केलेलं आहे. एका मुलीचा त्यांनी विनयभंग केलेला आहे म्हणून त्याच्यावरती पोस्को गुन्हा नोंद आहे. आदिवासी लोकांची झाडं झुडपं तोडून त्यांचा अनेक प्रकारचा नुकसान केलेलं आहे. आदिवासी लोकांवर त्यांनी खोटे नाटे गुन्हे नोंद केलेले आहेत.
आणि ह्याच्यामुळे त्याच्यावरती शासनाने तडीपारची ऑर्डर काढलेली होती. आज तोच माणूस आदिवाशांमध्ये फिरतो आणि लोकांना असं दाखवतो की मी आदिवाशांचा कैवारी आहे, परंतु त्यांनी आदिवासी समाजावर खूप अन्याय केलेत आणि त्याबद्दल त्याच्या विरोधात अर्नाल्यामध्ये अनेक असे गुन्हे नोंद आहेत. म्हणून अशा माणसाच्या नादी आपण लागू नये. समाज म्हणून एकत्र या. आपली ताकद समाजाची वाढवा तर आपला पुढचं अस्तित्व आहे. अन्यथा आपण पक्षपाती आणि अशा शेर अब्बास, हैदर अब्बास सिया उर्फ शेरू वाघ अशा लोकांच्या नादी लागलो तर आपण आणि आपल्या मुलांचं अस्तित्व आपण संपवू आणि आपली मुलं पुढे उघड्यावर पडतील असं मी लोकांना सांगू इच्छितो आणि जाहीर आवाहन करतो की लोकांच्या नादी लागू नका. समाज म्हणून या आणि आपलं अस्तित्व, आपल्या मुलाबालांचं अस्तित्व टिकवा. 1 तारखेला 1/6/2026 जो आपण ठिय्या आंदोलन करणार आहे त्याच्या संदर्भात लोकांना काय सांगणार आहेत? 1 तारखेला 1 जून 2026 वसई तालुक्यात तहसीलदार कार्यालयासमोर आपण बेमुदत ठिय्या आंदोलन ठेवलेलं आहे आणि तिथे आपला महत्त्वाचा मुद्दा जी मागणी आहे की आमची जी घरं, आमचे जे पाडे सरकारी जागेवर आहेत त्या सरकारी जागेवरच्या 7/12 आमच्या पाड्यांच्या नोंदी झाल्या पाहिजेत. त्या सरकारी जागेवर आमची लोक वर्षानुवर्षापासून राहत आहेत, त्यांना त्यांच्या घराचे 7/12 मिळाले पाहिजेत. तसेच ज्या लोकांना आजपर्यंत भूमिहीन दाखले वाटप झालेले नाही त्यांचे भूमिहीन दाखले त्यांना वाटप करा. अशा प्रकारच्या अनेक मागण्या आहेत. त्या जोपर्यंत मान्य होत नाही आणि तहसीलदार योग्य ती कारवाई करत नाही तोपर्यंत आमचा बेमुदत आमरण ठिय्या आंदोलन राहणार आहे आणि त्या ठिय्या आंदोलनाला आदिवासी समाजाने सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. धन्यवाद. यवत्या सामरे साहेब, धन्यवाद. सरकारने किती घरं तोडली, बरोबर ना? आपण संघर्ष करतोय नावावर होण्यासाठी, नावावर झालं नाही पण तुटली का, पण त्याचा पण आपण विचार केला पाहिजे ना. आज एवढ्या नोटिसा येतात पण कारवाई नाही झाली. का नाही झाली? कारण त्याच्या पाड्यामध्ये आपल्या फिरते विचार करायचीच नाही. परंतु विषय असा असतं बघा की जेव्हा काम असतं तेव्हा सगळे आपल्या एका साडे कुठे करून गेलं. आता माझ्याच पाड्यात आपल्या मुलाबाळांचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला वसई तहसील येते नंतर आपण इतर लोकांच्या इथे जायला पाहिजे. आता सांगायचं आपल्या दर याला संघटनेच्या माहिती यायला आपल्या हरवल्यामध्ये पण येतात की आपल्या काही माहिती येतात आपल्या स्वतःसाठी. आपण तर आपलं आयुष्य मध्यांतर झालं, आता उत्तरचं आयुष्य आहे. आपण आपल्या मुलाबाळांचा विचार करतो की आपण तर जरी आपण भांडून जगलो पण आपल्या मुलांचं काय. जरी आपली मुलं इकडे तिकडे सैरा वैरा होत असतील त्याच्याशी आपल्याला काय आई वडील आपण आहे. आपल्या जे अध्यक्ष होते त्यांनी लोकांना सांगितलेलं कवले काढा, घरं हिसाब करा, घराचं सामान आहे ते दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवा, काय तो वाचवता येईल ते वाचवा असं त्या अध्यक्षांनी सांगितलेलं. परंतु 2012 जेव्हा परत महानगरपालिकेने नोटीस आल्या आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये आज आपला हा समाज जो आहे तो एकत्र यायला पाहिजे आणि एकी करून खायला पाहिजे. हा कुठेतरी संघटनेची कामं राहतात पण ती राहतात का ह्यासाठी ती संघटना लक्ष देत नाही, ह्यासाठी राहत नाही. कुठेतरी शासनाचे पण काहीतरी नियम आहेत आणि त्या नियमानुसार त्या अटी शर्ती